सांगायला प्रारंभ करतात। समुद्र निकट एक बाष्कल नावाच्या देशामध्ये, देशाचं नाव आहे बाष्कल, तर लोक कशी असतील? समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञकः वसंती यत्र पापिष्टात् वेद धर्मोज्झिता जना। समुद्र काठावर एक बाष्कल नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी अतिशय दुराचरण करणारी लोक राहत होती। तत्र एको बिंदुगो नाम विप्र आसीन महाधमः। सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो, त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता। जरी तो ब्राह्मण होता पण स्वभाव कसा होता? तो महाअधम असा ब्राह्मण होता। दुराचार करायचा, दुर्व्यसन करायचा, परपत्नी गमन करायचं। त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला। ही अत्यंत रूपवती होती, लावण्यवती होती, पतिव्रता होती। परंतु तिचा पती मात्र, बिंदू ब्राह्मण मात्र दुराचरणे होता, पत्नीशी गमन करायचा। काही काळापर्यंत चंचुलेने आपलं पातिव्रत्य धर्माचं पालन केलं, परंतु या दुष्ट ब्राह्मणाच्या संगतीमध्ये राहून संगतीने रंग चढत असतो म्हणतात। म्हणून पतीच्या दुराचरणामुळे नाईलाजाने त्या चंचुलाने सुद्धा दुराचरण करायला सुरुवात केली, परपती गमन करायला सुरुवात केली। एके दिवशी ही चंचुला परपतीशी रत अवस्थेमध्ये बिंदुक ब्राह्मणाला सापडले। तो मनुष्य तर पळून गेला, याने पत्नीला पकडलं, खूप मारलं, पण आज मात्र चंचुलेने प्रत्युत्तर देण्याची हिम्मत केली। महाराज, तुम्ही दुराचरण करतात आणि माझ्याविषयी तुम्ही पातिव्रत्य धर्माचं आचरण करावं अशी अपेक्षा करतात। भवान प्रतिदिनम कामम रमते वेश्या कुधी मां विहाय स्वपत्नीं च युवतीं पतिसेविनीं। घरामध्ये सुंदर अशी पत्नी असून सुद्धा तुम्ही परपत्नी गमन करतात, वेश्या गमन करतात आणि आपली पत्नी पतिव्रता असावी अशी अपेक्षा करतात। जसे तुम्ही दुराचरण करत आहात, तुमच्या दुराचरणाच्या संगतीमध्ये राहून हे दुराचरण करण्याची कुबुद्धी मला निर्माण झाली वाटली। हा बिंदुक ब्राह्मण एवढा दुष्ट होता, त्याने आज परिसीमा केली। हा म्हटला, हे चंचुले, तुला दुराचरण करायचं ना, परपती बरोबर रत व्हायचं ना, निश्चित रत हो म्हटले, परंतु परपतीकडून द्रव्य घेत जा आणि मला आणून देत जा म्हटले। एवढा हा दुराचरणी होता। नावाने वर्णाने ब्राह्मण होता, पण महाअधम त्याला उपमा दिली आहे। पत्नीला दुराचरण करायला लावायचा, त्यांच्याकडून पैसे मिळवायचा, ते पैसे वेश्यांना देऊन त्यांना प्रसन्न करायचा, एवढा हा दुराचरणी ब्राह्मण होता। दुराचरणाचं फळ शेवटी वाईट असतं, मेला आणि पिशाची योनीला गेला, भूत झाला तो भूत। कोणी म्हणेल, महाराज पिशाची योनी असते का? भूत योनी असते का? तुम्ही सांगा बरं, पिशाची योनी आहे की नाही? आहे का? नाहीये। कोर्टामध्ये पिशाच्याला मान्यता नाही, भूताला मान्यता नाही कोर्टामध्ये, पण ते भूत ज्या झाडाला पकडतं त्याचे हाल केल्याशिवाय सोडत नाही। आपण म्हणतो ना, झाडाला सोड, झाडाला त्रास देऊ नको, याचे अनेक पुरावे आहेत महाराज पिशाची योनी असल्याचा। पहिला पुरावा श्रीमद भगवत गीता, आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे। भगवान म्हणतात, देवानी यांती देवव्रता पितुव्रांती पितुव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मत्या जिनोपी माम। या श्लोकामध्ये म्हटलंय की जो देवाची पूजा करतो तो देव लोकाला प्राप्त होतो, जो पितरांची पूजा करतो तो पितर लोकाला प्राप्त होतो,
जो भूता खेतांची पूजा करतो तो भूत लोकाला प्राप्त होतो, जो माझी पूजा करतो अर्जुना तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. गीता सुद्धा सांगते भूत योनी आहे. दुसरं प्रमाण सांगतो तुम्हाला हनुमान चालीसा. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. हनुमंतरायांचं नाव घेतलं की भूत पिशाच्या जवळ सुद्धा येत नाही. ज्या अर्थी येत नाही त्या अर्थी ते असले पाहिजे ना, म्हणून पिशाची योनी आहे. दुसरा पुरावा हनुमान चालीसा. तिसरा पुरावा आपला वारकऱ्यांचा हरिपाठ. पळे भूत बाधा भेणे तेथे. हरिपाठाचं चिंतन केलं. हरिपाठ जर म्हटला तर भूत बाधा सुद्धा पळून जाते, म्हणजे भूत बाधा होते. आणि हरिपाठ म्हटला की ते पळून जाते, म्हणजे होतेच ना, म्हणजे हरिपाठाने सुद्धा सिद्ध होतं. आणि चौथा पुरावा श्रीमद भागवत. त्यामध्ये धुंदुकारी पिशाच योनीला गेला आणि भागवताच्या श्रवणाने तो पुन्हा मुक्त झाला. आणि पाचवा पुरावा आहे शिव महापुराण. बिंदुक नावाचा ब्राह्मण दुराचरण केल्यामुळे पिशाच योनीला गेला आणि पिशाच योनीला गेल्यामुळे भयंकर वेदना त्रास त्याला सहन करावा लागला. पिशाच्यांना आणि पितरांना पाणी प्यायला मिळत नाही. एखादा पिशाच जर विहिरीकडे गेला तर विहीर आटते. जलाशयातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर जलाशय आटत. पितरांना आणि पिशाच्यांना स्वतःच्या हाताने पाणी पिता येत नाही. पितरांना तृप्त करायचं असेल तर एखाद्या तीर्थामध्ये जायचं आणि पितरांच्या नावाने अर्घ्य टाकायचं. पितृभ्य स्वधा म्हणायचं. काय म्हणायचं? पितृभ्य स्वधा म्हणायचं आणि अर्घ्यांजली द्यायची. आपल्या मुलांच्या नातवांच्या हाताने, वंशाच्या हाताने ते पाणी पित असतात. त्यांना पाणी पिता येत नाही पितरांना. आणि जर तुम्ही अर्घ्यांजली दिली नाही तर पितर अतृप्त होतात. त्यामुळे पितृवंशामध्ये दोष निर्माण होत असतो, पितृदोष लागत असतो. तो नष्ट व्हावा याच्याकरता तीर्थात जाऊन पितृभ्य स्वदा म्हणून ती अर्घ्यांजली अर्पण केली पाहिजे. जसं पितरांना स्वतःच्या हाताने पाणी पिता येत नाही, तसं पिशाच्यांना सुद्धा स्वतःच्या हाताने पाणी पिता येत नाही. हवा खाऊन जगू लागला विंध्य पर्वतावर भयानक असा दुरात्मा पिशाच्य झाला. इकडे त्याची पत्नी चंचुला जार कर्म करता करता परपती बरोबर रता होता. संपूर्ण आयुष्य संपत आलं, म्हातारपण आलं आणि आपल्या भावांसोबत ती गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली. गोकर्ण क्षेत्र म्हणजे आताचं महाबळेश्वर, हे तेव्हाचं गोकर्ण क्षेत्र आहे. आणि त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ब्राह्मण देवता शिव महापुराण कथा सांगत होते. आणि कथा सांगत असताना नरकाचं वर्णन येत होतं की कोणतं पाप केल्यानंतर माणसाला कोणत्या नरकामध्ये जावं लागतं. हा विषय ती ब्राह्मण देवता श्रोत्यांना सांगत असताना ते वाक्य त्या चंचुलीच्या कानावर पडलं आणि ब्राह्मण देवता सांगत होते, योषिताम जारसक्तानाम नरके यमकिंकरा संतप्त लोक परिशं क्षिपन्ति स्मरमंदिरे. जी स्त्री आपल्या पतीला सोडून परपती बरोबर रती करते, यमदूत तिच्या स्मर मंदिरामध्ये सोन्याचा लोखंडाचा परीघ टाकत असतात, भयंकर वेदना तिला देत असतात. हे वाक्य जेव्हा त्या चंचुलेच्या कानावर पडलं, खाडकन जागी झाली. शिवपुराण संपल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या जवळ गेली. महाराज, किं करोमि क्व गच्छामि कं वा शरणमाश्रये कस्त्रायते लोकेऽस्मिन् पतन्ति नरकार्णवे. माझ्यासारखं दुराचरण आजपर्यंत कोणत्या स्त्रीने केलं नसेल.
खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याली, जिकडे जाऊ नये तिकडे गेली, दुराचरण केलं, परपती रती केली. आता माझा कोण उद्धार करणार? गुरुजी तुम्हीच माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आलेली आहे. त्वमेव मे गुरुर्ब्रह्मा त्वं माता त्वं पिता शिवमयी उद्धरोद्धर मां दीना त्वमेव शरणं गतां. ती चंचला म्हणते, हे ब्राह्मण देवता तुम्हीच माझा उद्धार करा, तुम्हीच माझे गुरु माता पिता सर्वस्व तुम्ही आहात. एवढ्या प्रकारचं निंद्य कर्म मी केलंय, मला निश्चित नरकामध्ये यमदूत कष्ट दिल्याशिवाय पीडा दिल्याशिवाय राहणार नाहीत, माझा उद्धार करा. मनुष्याने किती जरी पाप केलं तर त्या पापाची शुद्धी होती पश्चातापाने. पश्चाताप केला की मागचं सर्व पाप नष्ट होत असतं. म्हणून जगतामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत, या तीर्थामध्ये कदाचित पाप धुतली जाणार नाहीत, पण एक असं तीर्थ आहे, त्या तीर्थाचं नाव आहे पश्चाताप नावाचं तीर्थ, अनुताप नावाचं तीर्थ. जीवनामध्ये जे घडलंय त्याच्याविषयी अनुताप निर्माण होणं, पश्चाताप करणं आणि पुन्हा न करण्याचा संकल्प करणं, यासारखं पुण्य दुसरं पुण्य नाही. भजन भजन म्हणजे काय? आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. चुकीचं वागणं दुरुस्त करावं हेच भगवंताचं भजन आहे. दुराचरणाने न वागता सदाचरणी वागणं हेच भगवंताचं भजन आहे. तुम्हीच मला मुक्त करा. तेव्हा त्या ब्राह्मण देवताने चंचुलेला सांगितलं, बेटा तू चिंता करू नकोस. हे ब्राह्मण पत्नी, शिव महापुराण कथेने अनेक दुराचार्यांचा उद्धार झालाय. म्हणून त्या ब्राह्मण देवताने पूर्ण महिनाभर त्या चंचुलेला शिव महापुराण कथा सांगितली आणि चंचुलेने अत्यंत नियमपूर्वक सावधान चित्ताने मनोभावाने ती कथा श्रवण केली. आणि अंती त्या चंचुलेला शिवलोकाची प्राप्ती झाली आणि ती चंचुला शिवलोकामध्ये पार्वतीची सखी झाली. आणि हीच कथा आपल्याला झाकीद्वारे पाहिजे. 2 मिनिटं नामचिंतन करूया, तोपर्यंत झाकी या ठिकाणी प्रस्तुत होईल. काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो,
महिनाभर ब्राह्मणाच्या मुखातून शिव महापुराण कथा चंचुलीने श्रवण केली तर अंती शिव लोकाची प्राप्ती झाली आणि पार्वती मातेने चंचुलीला आपली प्रिय सखी बनवून घेतलं आणि प्रिय सखीचा मान दिल्यानंतर त्या चंचुलीने हात जोडून पार्वती मातेची प्रार्थना केली. गिरिजे स्कंद मातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्व सौख्य पदे शंभू प्रिये ब्रह्म स्वरूपिणी. हे स्कंद माता, हे गिरजा, हे सर्व सौख्य प्रदान करणारे मैया, मी तुम्हाला विनंती करते. जय जय गिरीवर राज किशोरी, जय जय गिरीवर राज किशोरी, जय राज किशोरी, जय जय गिरीवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय महेश चंद्र चकोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गजवदना षडानन माता, चंचुलीने अत्यंत प्रेम भावाने पार्वती मातेची स्तुती केल्यानंतर पार्वती माता अत्यंत प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न पाहून आता चंचुलीने पार्वती मातेकडे एक विनंती केली. माते, माझे पती बिंदुक नावाचे ब्राह्मण दुराचरण करत होते. त्या दुराचरणामुळे त्यांना कोणती गती प्राप्ती झाली, सध्या ते कुठे आहेत हे कृपा करून मला तुम्ही सांगा. तेव्हा पार्वती माता सांगते, एवढा दुराचरणे तुझा पती होता तरी सुद्धा तुझा अजून पतीविषयी निष्ठा आहे, धन्य आहे तुला. तुझा पती सध्या विंध्य नावाच्या पर्वतावर भयंकर पेशाच येऊन फिरत आहे, वायू भक्षण करून राहतोय, अत्यंत भयंकर पीडा त्रास त्याला होतोय. हिंदू धर्माची स्त्री तिलाच म्हणतात पती कसाही असो का कसाही असो, परंतु त्याच्या बरोबर ती मरेपर्यंत संसार करते, ही आपली हिंदू धर्म संस्कृती शिकवते. म्हणून हे माते, कसाही असता तरी तो माझा पती आहे, तुम्ही माझ्या पतीला पेशाच्या योनीतून मुक्त करा, ही माझी विनंती आहे. पार्वती मातेने चंचुलीची विनंती ऐकली आणि तुंबरू नावाच्या गंधर्वाला विंध्य पर्वतावर पाठवलं. विंध्य पर्वतावर गेल्यानंतर विंध्य पर्वतावर तो पिशाच रूपामध्ये भयंकर रूप धारण करून फिरणारा बिंदुक ब्राह्मण तुंबरू नावाचा गंधर्व म्हणू लागले, इकडे मी तुला शिवकथा सांगतो, तू शिवकथा आहे. आता खरंच सांगा, भूत कधी शिवकथा ऐकतात का हो? येतात कधी? कधी दिसले का तुम्हाला भूत शिवकथा ऐकताना? माणसं ऐकत नाही तर भूत कधी ऐकणार आहे?
शेवटी त्या तुंबरू नावाच्या गंधर्वाने त्या बिंदुक ब्राह्मणाला पेशाच्याला दोरीने करकचून बांधलं खांबाला आणि खांबाला बांधून ठेवलं 7 दिवस. आणि बळजबरीने त्याने गंधर्वाने कथा सांगितली, शिवकथा. ती शिवकथा त्याने श्रद्धेने आश्रद्धेने जशी काय ऐकली असेल, पण 7 दिवसात जेव्हा शिवकथा संपूर्ण झाली तर तो बिंदुक नावाचा ब्राह्मण पेशाच्या योनीतून मुक्त झाला आणि त्याला सुद्धा शिवलोकाची प्राप्ती झाली आणि तो सुद्धा शिवलोकामध्ये प्राप्त होतोय. बोलो भगवान शंकर भगवान की, बोलो पार्वती मैया की, बोलो चंचुला मैया की, बिंदुक ब्राह्मण भगवान की. ज्याने आयुष्यभर दुराचरण केलं बिंदुक ब्राह्मणाने, महा अधमातला अधम होता, परंतु तुंबरू नावाच्या गंधर्वाने पेशाची योनीला प्राप्त झालेल्या गंधर्वाला, त्या ब्राह्मणाला बळजबरीने कथा ऐकवली. आता ज्याला करकचून बांधलंय तो एवढं मन लावून कथा ऐकणार आहे का? श्रद्धा असेल, अश्रद्धा असेल, झोप लागत असेल, कंटाळा येत असेल, तरी सुद्धा त्याने कथा ऐकली आणि परिणाम पेशाच्या योनीतून मुक्तता झाली आणि दिव्य शिवलोकामध्ये प्राप्त झाला. आणि दोघांनी पती पत्नीने, चंचुला आणि बिंदुक ब्राह्मण या दोघांनी भगवान शंकराची, माता पार्वतीची स्तुती केली, नमन केलं, भगवान नामचिंतन केलं. 2 मिनिटं आपण नामचिंतन करूया आणि कथेचा श्रवण करून कथेला विराम देऊया. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.